बातम्यांचा गजर पहा फक्त लोकनजर। आमच्या लोकनजर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बार्शी टाकळी रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला पाठीमागून आलेल्या कारने धडक दिल्याची घटना 20 मार्च रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास दगडपारवा तिवसा दरम्यान घडली। कारमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने कारने पेट घेतला व आगीच्या भक्ष्यस्थानी ट्रकही आला। त्यामुळे दोन्ही वाहने जळून खाक झाली। सौदैवाने जीवितहानी झालेली नाही। दगडपारवा तिवसा दरम्यान ट्रकचे क्रमांक MH43Y0544 मालक चालक अजीज करीम वय 30 वर्ष राहणार गंगानगर अकोला यांनी ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला उभा केलेला होता। यावेळी ट्रकच्या मागील बाजूने कार क्रमांक MH12GN 2531 चालक अजहर अजगर वय 42 राहणार अकोली बेस बार्शी टाकळी यांनी धडक मारली। त्यामुळे कारमध्ये शॉर्ट सर्किट होऊन कारला आग लागली। त्यानंतर ट्रकनेही पेट घेतला। या आगीमध्ये दोन्ही वाहने जळून खाक झालेली असून वाहनाचे मोठे नुकसान झालेले आहे। अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळविले। या घटनेत ट्रक जळाल्याने 12 लाखाचे व कारचे 3 लाखाचे अंदाजे नुकसान झालेले आहे, अशी माहिती पोलीस स्टेशनचे SI शेख फराज यांनी दिली आहे व पुढील तपास बार्शी टाकळी पोलीस स्टेशन करीत आहे।